नमस्कार. मणक्याचं दुखणं वाढतंय. सकाळी झोपेतून उठलो की कंबर अवघडून जाते किंवा जास्त वेळ खाली काम करतो तेव्हा मान गळून जाते. पण बघतोय वयाच्या 40 वर्षानंतर भेडसावणारी एकच समस्या आहे, मांडदुखी, कंबरदुखी आणि गुडघेदुखी. मी आपला न्यूरोसर्जन डॉक्टर विशाल पिंगळकर, विश्व हॉस्पिटल बीड, मणक्याच्या आणि साधारणतः नसांच्या वरून बोलूया. आपला मज्जारज्जू हा 33 मणक्यांनी बनलेला आहे. कुणीतरी म्हणलंय की पाठीचा कणा नेहमी ताठ असायला पाहिजे, कारण की पाठीचा कणा आपल्या शरीराचा आधार बनतो. आजकाल जास्त वेळ बसून राहणं, डिफिकल्ट अर्गोनॉमिक पोझिशन मध्ये काम करणं, म्हणजे आपण बघतोय पण बराच वेळ दिवसभर मान खाली घालून किंवा मान समोर धरून लॅपटॉपवर काम करत असतो, दीर्घकाळ बसून राहतो. आपण जेव्हा बघतो की आपल्या डोक्याचं वजन साधारणतः 4 ते 4.5 किलो आहे आणि जेव्हा आपण ते ॲबनॉर्मल पोझिशन मध्ये घेतो ते वजन 60% वाढतं. तसेच कमरेवर सेमच आहे. जेव्हा आपण बसून राहतो तेव्हा आपल्या मणक्याच्या गादीवर 3 पट जास्त दबाव जाणवतो. मणक्याचं दुखणं हे खरंच तर जीवघेणं नाहीये, म्हणून बरीच लोक त्याला दुर्लक्षित करतात. आणि मी बघतोय बरेच पेशंट्स की सर मला हे दुखतंय, खूप दिवसापासून दुखतंय, मागची 6 महिने वर्ष, पण मी काही तपास नाही केले, मी डॉक्टरला दाखवलं नाही, मला वाटलं हे बरं होऊन जाईल. कधी आपण डॉक्टर दाखवलं पाहिजे? तर मणक्याचं दुखणे सतत आहे, जे गोळ्याद्वारे थांबत नाही, किंवा हातापायाला झिंज्या येणं, मुंग्या येणं, हातापायाची ताकद कमी होणं, आणि जे असं दुखणं आहे जे कुठल्याही गोळ्यांना प्रतिसाद न देणं. साधारणतः बघतो मणक्याचं दुखणं तर माहिती आहे, त्याचे सिम्पटम्स पण माहिती आहेत, पण डॉक्टरला कधी दाखवलं पाहिजे? तर मला काय वाटतं की अर्ली निदान, अर्ली डायग्नोसिस इज द गोल ऑफ ट्रीटमेंट. आपण जर योग्य निदान केलं तर मणक्याचे आजार हे 90 ते 95% हे मेडिसिन्सद्वारे आणि काही रोज केलेल्या व्यायामाद्वारे बरे होतात. पण मग आपलं अडचण ही होऊन जाते की आपण ह्या तिन्ही गोष्टी टाळतो आणि फक्त आपण औषधावर भरोसा ठेवतो. तर विश्व हॉस्पिटल आता बीडकरांसाठी घेऊन येत आहे अत्याधुनिक न्यूरो रिहॅब सेंटर, की ज्याप्रमाणे बरीच लोक आहेत ज्यांना मेडिसिनवर रिलीफ मिळत नाही, किंवा ज्यांना ऑपरेशन सांगितलं असतं आणि ऑपरेशन करायची त्यांची इच्छा नाहीये, किंवा त्यांना ती भीती वाटते, तर त्या रुग्णांचा आत्मविश्वास मिळवण्यासाठी मी आणि आमच्याबरोबर आमची फिजिओथेरपी टीम विश्व हॉस्पिटलद्वारे रुग्णांच्या आयुष्यामध्ये एक नवीन असा अध्याय रचण्यासाठी येत आहोत. तर आमचे हे व्हिडिओज आहेत, हे माहिती आहे, तुम्ही पहा, तुम्ही लोकांना शेअर करा आणि आमच्या विश्व हॉस्पिटलला एकदा नक्कीच भेट द्या. थँक्यू.